जीव घेणार भरारी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या रिव्ह्यू शोमध्ये. मी ऋषिकेश मंडलिक. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एका अत्यंत संवेदनशील, सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मराठी चित्रपटाचा, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. मंडळी, हा चित्रपट फक्त एका शाळेची गोष्ट नाही. हा चित्रपट आहे मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आणि हळूहळू कमी होत चाललेल्या मराठी माध्यमांच्या शाळांचा. चला तर मग या चित्रपटाकडे रिव्ह्यू शोच्या दृष्टीने सविस्तर पाहूया. सर्वात आधी थोडक्यात कथेबद्दल बोलूया. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ही कथा एका जुन्या 100 वर्षे पूर्ण झालेल्या मराठी शाळेवरती फिरते. बदलत्या काळात इंग्रजी माध्यमांकडे झुकणारा समाज, विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि त्यामुळे अस्तित्वाच्या संकटात सापडलेली मराठी शाळा हे या चित्रपटाचं केंद्रबिंदू आहेत. पण ही कथा फक्त समस्यांवर थांबत नाही. ती माझी विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या आठवणींमधून अधिक भावनिक आणि अधिक जिवंत होत जाते. चित्रपट आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतो आणि आपल्या भाषेपासून आणि शाळांपासून दूर तर जात नाही ना आपण, याही प्रश्न आपल्याला विचारतो. आता बोलूया दिग्दर्शनाबद्दल. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत हेमंत ढोमे. त्यांनी हा विषय अतिशय संयमाने आणि संवेदनशीलतेने हाताळलेला आहे. कुठेही अतिनाट्यमय संवाद नाहीत, कुठेही जबरदस्तीचा भावनांचा मारा नाही. वर्गखोल्या, शाळेचं अंगण, शिक्षकांचे छोटे संवाद या सगळ्या साध्या गोष्टींमधून मोठा आशय पोहोचवण्याचं काम दिग्दर्शक अत्यंत प्रभावीपणे करतात. आता छायाचित्रणाबद्दल. या चित्रपटाचं छायाचित्रण केलं आहे सत्यजित शोभा श्रीराम यांनी. शाळा असलेलं गाव, ते ठिकाण, शाळेची जुनी इमारत, तिचा थोडासा जीर्णपणा, त्यात दडलेली ऊब, विद्यार्थ्यांचे चेहरे आणि आठवणींचे क्षण, यात सगळं छायाचित्रणातून अतिशय सुंदरपणे समोर येतं. दृश्यात्मकता इतकी प्रभावी आहे की अनेक वेळा संवादांशिवाय आपल्याला भावना पोचतात. आता विशेष उल्लेख करायला हवा तो संकलनाचा. या चित्रपटाचं संकलन केलं आहे ते भावेश तोडणकर यांनी आणि हे संकलन हा या चित्रपटाचा मोठा प्लस पॉईंट आहे. सीन टू सीन ट्रान्झिशन अतिशय प्रभावी, विचारपूर्वक केलेले आहेत. विशेषतः अमेय वाघ यांच्या पात्राचा जो फ्लॅशबॅक दाखवण्यासाठी वापरलेला वाईप ट्रान्झिशन हा खूपच प्रभावी ठरतो. अचानक कट न करता जणू आठवणींमध्ये हळूहळू प्रवेश केल्यासारखा अनुभव हे ट्रान्झिशन प्रेक्षकाला देतात. आता अभिनयाबद्दल बोलूया. मंडळी, अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट खूपच समृद्ध आहे. सर्व कलाकारांनी अतिशय नैसर्गिक आणि प्रामाणिक अभिनय केलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः अमेय वाघ यांचं पात्र खूप प्रभावी झालं आहे. त्यांच्या अभिनयात संयम आहे, अंतर्गत वेदना आहेत आणि आठवणींची तीव्रता देखील आहे. त्यांचे फ्लॅशबॅक सीन चित्रपटात भावनिक वजन निर्माण करतात आणि प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसतात. इतर कलाकारांनीही शिक्षक, माजी विद्यार्थी आणि शाळेशी जोडलेली नाती खूप सहजतेने आणि विश्वासार्हपणे साकारलेली आहेत. कुठेही अभिनय कृत्रिम वाटत नाही. संगीत आणि पार्श्वसंगीताबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते चित्रपटाच्या भावनांना योग्य साथ देतात. गाणी कमी असली तरी बॅकग्राऊंड स्कोअर प्रत्येक सीनचा मूड अचूक पकडतो. आता चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या शाळांची घटती संख्या. हा चित्रपट हा मुद्दा फार जबाबदारीने मांडतो. आज इंग्रजी माध्यमांचं वाढतं आकर्षण आणि त्यात मराठी शाळा हळूहळू मागे पडत आहेत. याचा परिणाम केवळ शिक्षणावर नाही तर आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीवर होतो. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आपण आपल्या भाषेसाठी आणि शाळांसाठी नेमकं काय करत आहोत? जे काही करायचे ते आपल्याला स्वतः करावे लागेल. यासाठी मी माझ्या गावची उंचकडक बुद्रुकच्या माझ्या शाळेचे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचकडक बुद्रुकचे उदाहरण देऊ इच्छितो. आमची शाळा बंद पडणार होती. ती गावातील सर्वांनी मिळून, विशेषतः युवकांनी मिळून वाचवली. आज ती एक शासन पुरस्कार प्राप्त शाळा म्हणून पुढे आलेली आहे. आता थोडक्यात चित्रपटाबद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बघूयात. पॉझिटिव्ह पॉईंट्स: प्रभावी दिग्दर्शन, उत्कृष्ट छायाचित्रण, विचारपूर्वक केलेले संकलन, सर्व कलाकारांचा नैसर्गिक अभिनय आणि अत्यंत महत्त्वाचा विषय, हे आहे त्या चित्रपटाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स. काही प्रेक्षकांना चित्रपटाची गती थोडी संत वाटू शकते, पण हा चित्रपट घाईत पाहायचा अजिबातच नाही, तर अनुभवायचा आहे. आता अंतिम मत. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा. कारण हा चित्रपट आपल्याला आपल्या शाळेची, आपल्या भाषेची आणि आपल्या ओळखीची आठवण करून देतो. त्यामुळं नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. हा रिव्ह्यू आपल्याला कसा आवडला नक्की कळवा.
या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या शाळेची आठवण आणि मराठी माध्यमाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या रिव्ह्यू शोमध्ये. तोपर्यंत नमस्कार.